घड्याळ 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 तरी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून श्री अतुल प्रभाकर पवार यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा। तसेच जवळा पंचायत समिती गणाचे त्यांचे चिन्ह आहे धनुष्यबाण, तरी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून सौ उबाळे राणी गजानन यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा। लक्षात ठेवा चिन्ह घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाण। प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी सुरू होत आहे। सन्माननीय अतुल मालक पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मालकांनाच निवडून द्यायचं। अतुल मालक पवार यांची निशाणी आहे घड्याळ। दिसलं घड्याळ की दाबायचं बटन, दिसलं घड्याळ की दाबायचं बटन। चला चला आपल्या जवळा जिल्हा परिषद गटातील बुलंद आवाज माननीय श्री श्रीकांत दादा देशमुख आणि जवळा पंचायत समिती गण या ठिकाणचे उमेदवार, तसेच सांगोल्याचे लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, नगरसेवक माऊली तेली, काशलिंग गावडे यांच्यासह आपल्या सर्वांचे नेते, सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सागरदादा पाटील या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपणाला एक सूचना या ठिकाणी मी मांडतोय। मागच्या 4 दिवसाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा या ठिकाणी विमान अपघातामध्ये निधन झालं। अतिशय शिस्तप्रिय असणारे, धाडशी असणारा असा नेता या महाराष्ट्रातून निघून गेल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला या ठिकाणी दुःख झालं। अगदी झोपडीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीला आणि सर्वसामान्य लहान पोराला सुद्धा त्याचं दुःख झालं। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहूया। त्याचबरोबर या वाडेगाव गावातील या ठिकाणी नामदेव मारुती दिघे आणि सकाळी रंजना दत्तू माने यांचंही निधन झालं। या सर्वांना आपण श्रद्धांजली वाहूया। मी Oh
ओम शांती. ओम शांती शांती. तर आपल्याला परीक्षा काय अवघड नसते आणि अभ्यास केलेला नसेल तर परीक्षेच्या वेळेला धावपळ करावी लागते. परंतु मला इथं सांगायचं आहे, अतुल मालकांनी गेल्या काही महिन्यातच त्यांचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आता फक्त रिव्हिजन मारायसाठी अतुल मालक या ठिकाणी त्यांचं जे चालू आहे, प्रयत्न चालू आहेत, पळापळी चालू आहेत, त्याच्यासाठी चालू आहे. हे पण इथं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आधी केले आणि मग सांगितले. अतुल मालकांचा झंझावात बघितल्यानंतर वरिष्ठ नेते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि जगदीश पाटील यांना नेते आपले शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं आणि त्यांनीही कुठलाही त्या ठिकाणी किंतु परंतु न करता माघार घेतली. आणि म्हणून जगदीश पाटील असतील किंवा त्यांचे समर्थक असतील आणि ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांची संपूर्ण ताकद आज अतुल मालक पवार आणि पंचायत समिती गणाचे दुसरे उमेदवार या सर्वांच्या मागे आहे. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. या ठिकाणी आपला विजय 100% निश्चित आहे. आणि बापूंची ताकद मिळाल्यामुळं या ठिकाणी आणखीनच हा गट मजबूत झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजणांनी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रचार करूया. कुणालाही कुठल्याही पद्धतीचा आपल्या प्रचाराला गालबोट लागू नये याचाही आपण प्रयत्न करूया. आणि प्रचंड मतानं हे दोन्ही उमेदवार जवळा पंचायत समिती गण, वाडेगाव पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गट हे सगळे उमेदवार प्रचंड आपण बहुमतानं निवडून आणूया. तुम्ही सगळे या ठिकाणी संख्या बघून लक्षात येतंय, निश्चितपणाने उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. म्हणून काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं ही जवळा जिल्हा परिषद गटातील जनता त्यांना ताकद वाढवण्यासाठी या ठिकाणी खंबीरपणे उभे असेल यात शंका नाही. अतुल मालक, तुम्हाला मालक हे नाव कुणी पाडले मला माहित नाही, पण मला तर वाटतं तुम्हाला मालक म्हणण्यापेक्षा तुम्हाला पाहिल्यानंतर तमिळ पिक्चर मधला हिरो आठवतो, जो रजनीकांताचा सूर्य असून हा हिरो. या ठिकाणी परवाचा किस्सा सांगायचा झाला तर माझं मालक 6 वर्षाचं पोरग आहे. 6 वर्षाच्या पोराला या ठिकाणी पोरापोरामध्ये चर्चा चालू होती. माझं पोरग मला म्हणलं, अतुल पवारांना सायकली विकायला आणलेत. मी म्हणलं, अरे बेटा, अतुल पवारांना सायकली विकायला नाही आणलेत तर या ठिकाणी गोरगरिबांच्या पोरांना, माझ्या मायमाऊलीला त्यांच्या शिक्षणासाठी, मुलींसाठी आणि मुलांसाठी या ठिकाणी तुम्हाला तो गिफ्ट करणार आहे. पण अतुल मालक पवार ते पोरग मला म्हणलं की अतुल मालकाकडे पैसा नाही काय. मी म्हटलं, मालकाकडे पैसा किती मला माहित नाही, पण अतुल मालकाचं मन हे समुद्रासारखं आहे आणि राजकारणामध्ये काम करत असताना पैसा किती आहे हे माहित नसतं. पण या ठिकाणी दानत महत्वाची असते आणि ती दानत अतुल मालकाच्या रूपाने या ठिकाणी एकत्र जिल्हा परिषद गटामध्ये आणि जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलंय. त्यानुसार यावेळी येत्या 7 तारखेला बटन दाबत असताना अतुल प्रभाकर पवार हे नाव देऊन बटन दाबायचं आहे. त्याचबरोबर वाडेगाव पंचायत समितीचे गण उमेदवार आणि जवळा पंचायत समितीचे उमेदवार या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. या ठिकाणी आनंदभाई माने 2016 साली नगरपालिकेची निवडणूक झाली. भाऊ तुमचा पायगुण चांगला आहे. 2016ला नगरपालिका झाली आणि 2017ला जिल्हा परिषद झाली. ही आज जी टीम या ठिकाणी आहे तीच टीम या ठिकाणी 2016-17ला होती. म्हणून या ठिकाणी बापूंनी 2019चा गुलाल उधळला. या ठिकाणी मला पुन्हा एकदा सांगावं वाटतंय, आता नगरपालिकेचा विजयाचा गुलाल आनंद भाऊंच्या रूपात उधळलाय. या ठिकाणी जिल्हा परिषदचा गुलाल अतुल मालकांच्या रूपात उधळला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये 2029 मध्ये हाच विजयाची परंपरा चालू राहून या ठिकाणी शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा आमदार नाही मंत्री म्हणून या विधिमंडळात जातील अशी या ठिकाणी आशा व्यक्त म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मनापासून विनंती करतो. या सगळ्या नेत्यांचे महायुती सरकारचे हात बळकट करण्यासाठी सन्माननीय अतुल मालक पवार व सर्व दोन्ही गणातील उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन त्यांची ताकद वाढवूया एवढंच बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला सांगायचं झालं तर 2016चं सुद्धा निवडणुकीमध्ये आम्हाला बापू गटाकडनं उमेदवारी मिळाली. त्यावेळेस राणी माने निवडून आल्या आणि त्यानंतर
लगेच 1-6 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि अतुल मालकाने एकतपूर गटातून भरघोस यश मिळवलं. आता याही निवडणुकीमध्ये येणाऱ्या 7 फेब्रुवारीला अतुल पवार मालकांचं चिन्ह घड्याळ आहे आणि आपल्या या वाडेगाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार आपल्या राणीताई गजानन उबाळे यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. तर आणि जवळा पंचायत समिती गणात भारतीताई लालासाहेब देशमुख यांचं चिन्ह कमळ आहे. तर या घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही अतुल मालक, राणीताई उबाळे व भारती देशमुख यांना प्रचंड मताने निवडून द्यावे व त्यांना या जवळा गटातील गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये पाठवून द्यावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, कदाचित डोळ्याच्या भुवया उंचावल्या असतील की विधानसभेला बाबासाहेब देशमुखांच्याकडे असणारा माणूस आज या माईक पुढे कसा उभा आहे. एकीकडे सर्वसामान्य कुटुंबातले अतुल पवार म्हणून मी आतापर्यंत इथं उभा आहे तोपर्यंत एक शब्दही कधी बोललो नाही, त्यांचा माझा परिचय नाही, पण तरी सुद्धा ऐकून बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांच्या हृदयामधलं ऐकून मी तर माईक हातामध्ये घेतलेलं. काय केले सांगोल तालुक्यामध्ये इथं बसलेली आता उमेदवार जे आहेत श्रीकांतजी देशमुख वगैरे, आता हे थोडे माझ्या परिचित आहेत. सागर पाटीलला तर मी त्यांची एकतपूर गटामध्ये सभा घेतलेली आहे. मी सांगोला साखर कारखान्यापासून थोडी सुरुवात करतो सर, थोडासा वेळ द्या म्हणजे लोकांच्या लक्षात येईल काय नेमकं ते. कारखाना विकलाय, सगळे सभासद हवालदिल झाले, पण हा कारखाना कसा ओपन झाला अजून त्यांच्याकडचं रेकॉर्ड असेल कारखान्याचं, तर त्या कारखान्याची रजिस्ट्रेशनचं सगळं रेकॉर्ड माझ्या हस्ताक्षरामध्ये आहे. त्या कारखान्याची पहिली जी आम शेतकऱ्यांची सभा झाली ती सभेचं अक्षर माझं आहे आणि पहिली सही माझी आहे. अजून तुम्ही बघा तिथे तोच कारखाना आणि हा माणूस सभासद सुद्धा नव्हता. कुठल्या मार्गाने सभासद श्रीकांत दादा तुम्हाला कदाचित माहीत नसेल, लक्ष्मीनगरचे गोळशे नावाचे एक संचालक होते, सागरजीला माहीत असेल. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पावती पुस्तक, सभासदाचं पावती पुस्तक रिकामं झालं आणि त्या पावती पुस्तकामध्ये एक पावती फाडली आणि मास्टर सभासद झाले आणि चेअरमन झाले. मराठीमध्ये एक म्हण आहे, उपसाई भडजीन खायला शिरची, तसा प्रकार चालवलं का कारखाना त्यांनी विकला, अजून नाही उतार आलो. आणि म्हणून मी निर्णय घेतला की ज्या ज्या वेळेला दीपक सावंत असू द्या, त्याचं कोणी असू द्या उभं राहील, घरादाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण ती राख अंगाला लावून मी त्याच्या विरोधात सभा घेईन हे मी असं आहे. सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणताय काय तुमच्याकडं, शाळा मी काढलेली आहे आणि त्यांनी लाटलेली आहे. आणि म्हणून वाडेगावच्या तमाम नागरिकांना, तमाम मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतोय, विनंती करतोय, ज्या ज्या लोकांचं खऱ्या अर्थाने या वाडेगाववरती प्रेम आहे त्या एकाही माणसानं दीपक सावंतच्या मागं कुणी जायचं नाही, फक्त आणि फक्त अतुल पवारच्या मागं जायचं. आणि योगायोग असा आहे की त्या बॅलेट पेपरवरती तुमचं नाव 1 नंबरला आहे आणि निवडून येताना सुद्धा तुमचं नाव 1 नंबरला जाणार आहे, अशा प्रकारची मी हमी देतो. मला जास्त बोलायचं नाही. वाडेगावच्या सर्व शेतकरी, नदीकाठच्या शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, 2 वर्षापूर्वीचे पाणी जवळ्यापर्यंत आलं, तुम्ही नाराज होऊ नका. जवळ्यापर्यंत आलं, तिथं थांबवलं. वाडेगावची पोरं दारं काढायला गेली, ताणून मारलं त्या पोरांना. ते नदीकाठच्या वाडेगावच्या सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आणि याचा बदला तुम्ही काय बोलला हा खंबेला पट्ट्या, तुम्ही काय बोलू नका. फक्त 7 तारखेला घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आतून काय मारा नाही आपल्या हे बघा, तुम्ही पाहता गाढवानं आपल्याला लाच मारली म्हणून आपण गाढवाला मारायचं. अतुलजी मालक आज
तुम्हाला मालक कुठल्या अर्थानं म्हणतात हे आज मी नाही सांगणार, पण एखाद्या मोठ्या वेळेमध्ये मात्र स्पष्टीकरण व्यवस्थित सांगेन. आणि अतुल या शब्दाचा अर्थ असा आहे, अतुल अगोदर तुम्हाला देणार, मग काय ते बघणार. असे अतुल पवार आपल्याकडे उभा आहेत, तेव्हा त्यांना आपण सर्वांनी मतदान करावं अशा प्रकारची मी सद्भावना व्यक्त करतो. धन्यवाद. घाबरवलंय पण तरी पण सांगते. जवळा गटातून जिल्हा परिषदला अतुल मालक पवार आणि मी वाडेगाव गणगटातून राणी गजानन उभारली. पंचायत समिती सदस्य पदासाठी मी उभा राहिली. तरी आम्हाला संधी दिली की सगळ्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे, तर त्या संधीचं सोनं करून घ्या. आणि सोनं झाल्यानंतर लुटण्याची संधी पण तुमचीच आहे. मी एवढंच बोलते की बरं, माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. तरी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि धनुष्यबाणला विजय करायचे. आणि अतुल मालकांचं घड्याळ हे लक्षात ठेवा. हे वाडेगावच्या नगरीमध्ये त्यांची काय पिलावळ आहेत, इथल्या सर्वसामान्य जनतेला सांगतात की आमचा नेता असा आहे, आमचा नेता तसा आहे. मित्रांनो, मला आता कोणी नेता जरी नसला तर मी शहाजी बापूंच्या आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, या निवडणुकीमध्ये कुणाच्या केसाला धक्का लागणार नाही, जे काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मित्रांनो, मला आवर्जून सांगायचं आहे, दहशतीखाली राजकारण करणं, दहशतीखाली लोकांना ठेवणं कितपत योग्य आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली. आज पण या वाडेगाव सारख्या गावामध्ये आज वाडेगाव पासून जास्तीत जास्त जवळ्याकडे जावं तसं जास्तीत जास्त दहशत यांची बघायला मिळते. पण मित्रांनो, तुम्हाला अगदी मी आवर्जून सांगू इच्छितो की भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलं. ही इंग्रज अवलाद आपल्याला आणखीन अशीच पैदा ठेवायची आहे का किती दिवस? तर याची दहशत मोडून काढायची असेल तर येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्याला धडा शिकवला पाहिजे. कारण मित्रांनो, मी पण आजपर्यंत मोठ्या माणसांचं किंवा जाणत्या माणसांचा मान राखत होतो, पण त्यांनी पण माझ्या बाबतीत बोलायची मर्यादा सोडली, तर मीही त्यांच्या बाबतीत मर्यादा सांभाळणार नाही. कारण निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे. मी त्यांना आवर्जून फोन करून सांगितला की मी ज्या वेळेला एकतपूर जिल्हा परिषद गटातून काम करत असताना की बाबांनो, मी गेल्या निवडणुकीला 1500 पोल दिलते. 1500 पोलवरून त्यातल्या 1384 पोलवरनं लाईन ओढून दिले. त्याचा कॉन्ट्रॅक्टर इथं तुमचा दिगेच होता, अनिल दिघे. तर मित्रांनो, मला आवर्जून सांगायचं आहे की बाबा 1384 पोलवरनं काम करून देत असताना एक राहिला असतील माझ्याकडे 100-150 पोल, पण माझ्या समोर एक उमेदवार होता शहाजीदाजी नलोडे म्हणून, त्याने एक 800 ते 1000 पोल दिले. एका तर पोलवरनं त्यांनी लाईन ओढली असली तर मी आज पण उमेदवारी अर्ज माग किंवा उमेदवारी म्हणून मी थांबतो. तर मित्रांनो, त्यांनीही तेच माझं पोल दाखवायचं. मला यातून आवर्जून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, एखादा पत्रकार आला, पत्रकाराच्या बाबतीत माझं त्याचं जमलं नाही तर त्या पत्रकाराला बोलवून घ्यायचं आणि जास्तीत जास्त अतुल पवारचं काय चुकीचं आहे ग्राउंड रिपोर्ट म्हणून त्यांच्या माध्यमातून पुढे आणायचा. मित्रांनो, मी जे काम केलं, अनिल दिघेला विचारा. अनिल दिघेला माझं स्वतःचं ड्रीम सिटी मधलं घर दिलं मित्रांनो, त्या लाईटच्या बिलासाठी. कारण मी जनतेचं काम करत असताना माझी परिस्थिती नसताना फक्त मला एवढंच वाटतं की जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य हा चांगला खुर्चीवर बसला पाहिजे. कारण चुकीच्या माणसाने येऊन तुमची सेवा जर करणार नसेल, सर्वसामान्य लोकांना न्याय देणार नसेल, म्हणून फक्त धडपडणार अतुल पवार आहे. अतुल पवार कुटुंबियांनी तुम्हाला काय कमी केलंय? मित्रांनो, 2 महिन्याचा आमचा सहवास असताना अजितदादा सारख्या माणसाची ताकदीवर आज आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आज पण आम्हाला त्या पवार कुटुंबियाचीच ताकद असणार आहे. पण यांना मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्हाला 30 ते 35 वर्षात एवढ्या मोठ्या माणसाचा सहवास लाभला, एवढ्या मोठ्या माणसाची साथ लाभली. जवळा शहर दादा सोडलं तर या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं एक काम सांगायचं. आणि मी जाता जाता एवढं सांगेन, एक छोटस त्यांचं काम आहे. आलेगावच्या मंदिरासमोर एक पिकअप शेड आहे, ती पण सोलापूर मधनं जुनं आणून बसवलंय आहे ना तिथं. तर मला एवढं सांगायचं आहे की बाबा, तुम्हाला निवडून जनतेनं का द्यायचं? लोकांच्या कामासाठी द्यायचं आहे का तुम्हाला रुबाबात फिरायसाठी द्यायचं आहे? तर मला तुम्हाला आवर्जून एवढंच सांगायचं आहे, जिल्हा परिषद उमेदवार किंवा जिल्हा परिषद सदस्य ही छोटी गोष्ट नाही. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय, सर्वसामान्य कुटुंबाचं, सर्वसामान्य माणसाचा न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करण्याची संधी द्यावी, एवढीच तुमच्या पुढे सगळ्यांना एक प्रेमानं आणि तुमचा आशीर्वाद मिळावा. जिल्हा परिषद गटातून मी स्वतः उभा राहत असताना माझं चिन्ह आहे घड्याळ.
आणि जवळा पंचायत समिती गणातून उभा असणाऱ्या भारतीताई देशमुख यांचं चिन्ह आहे कमळ आणि या वाडेगाव गणातून उभा असणाऱ्या राणीताई उबाळे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. या तिन्ही चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्यानं सर्वांना निवडून द्यावं. कारण मी मत मागणार नाही, माझे दादा विनंती आहे लोकांना, कारण मत ही लोकांनी द्यायचं असतंय. त्यामुळे मी मत चिन्ह फक्त माझं हे आमच्या तिघांचं हे एवढंच सांगतो आणि जास्तीत जास्त तुम्ही मला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि रणधुमाळी चालू झाली असतानाच प्रचाराचा शुभारंभ करायचा होता. त्याच दिवशी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्या पक्षाचे आपले अतुल पवार उमेदवार आहेत त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे उमेदवार आपल्या जवळा जिल्हा परिषद गटातून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आठवले गट आणि आमचे राष्ट्रवादी अजितदादा गट असा महायुतीचा उमेदवार या ठिकाणी आपण सर्वांनी उभा केलेला होता. त्या अतुल पवारांचा प्रचाराचा शुभारंभ याच वाडेगावामधून होणार होता. परंतु आपलं तुम्हाला सर्वांचं दुर्दैव म्हणावं लागेल की 9 वाजता त्या ठिकाणी 10च्या 11च्या दरम्यान आपला इथला उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि 9ला टीव्हीवर बातम्या झळकायला लागल्या. विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आणि या महाराष्ट्राचा एक धुरंधर नेतृत्व अजित दादा आपल्यातून कधी न परत येण्याच्या वाटेवर निघून गेले आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लागलेली आहे, परंतु राष्ट्रीय अध्यक्षाचा अंत या ठिकाणी दुर्दैवी झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली आणि या ठिकाणी प्रचाराचा सगळा कार्यक्रम आपल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठप्प झाला. 3 दिवसाचा शासकीय दुखवटा या ठिकाणी शासनानं जाहीर केला. म्हणून या ठिकाणी त्यांचा नारळ थांबला. जवळा गटामधले आजी माजी सरपंच सर्व गावोगावचे असतील, विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, या ठिकाणी या गावचे सर्व मतदार बंधू भगिनी आहेत. तर या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करण्यासाठी उभा आहे. ही जिल्हा परिषद जवळा गटाची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीचे अधिकृत महायुतीचे उमेदवार म्हणून अतुल बालक पवार आहेत. त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. आपल्या जवळा जिल्हा परिषदच्या गटामधील जवळा पंचायत समिती गण आहे. त्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ भारती लालासाहेब देशमुख ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. त्यांना कमळ हे चिन्ह मिळालेलं आहे. वाडेगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार आहेत आमच्या सौ राणीताई गजानन उबाळे. त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. मला सर्वांना एक विनंती करायची आहे की ही जी 3 चिन्ह आहेत, ही 3 चिन्ह आपल्या महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार चालवणारी चिन्ह आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष, अशा 3 पक्षाचे उमेदवार सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एकाच जिल्हा परिषद गटामध्ये राज्यातली युती या ठिकाणी झालेली आहे. याचा सर्वांना आनंद झालेला आहे आणि या महायुतीकडे बघण्याचा सगळ्याचा या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी हे कसं घडू शकतं, तर हे शहाजी बापूंनी आणि सर्व नेते मंडळींनी बसून या ठिकाणी जुळवलेलं आहे. मला या ठिकाणी आज पहिला प्रचाराचा शुभारंभ, या ठिकाणी मी टीका टिप्पणी करणार नाही. या ठिकाणी टीका ऐकून आणि टीका बोलणाऱ्याला बी आंबलेत आणि टीका ऐकणारी बी आंबलेत अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये आहे.
म्हणून या ठिकाणी विकासाचं पर्व सुरू करण्यासाठी आपण या ठिकाणी स्वतःहून बदल केले पाहिजेत. फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार. वाडेगाव पंचायत समिती गट आणि जवळा पंचायत समिती गट या प्रचारासाठी सांगोला तालुक्याचे लाडकं नेतृत्व श्रीकांतदादा देशमुख, सागरदादा पाटील तसेच माऊली तेली व इतर सहकारी हे सर्वजण, माननीय नगराध्यक्ष आनंदभाऊ माने हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आश्वासित करतो की 100% आपण सर्वजण तिन्ही उमेदवार निश्चितपणे विजयी असणार आहोत. आणि सर्व मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि आता न थांबता सर्वांनी प्रत्येकाने प्रचाराला लागायचं एवढं सांगून या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.